अमित शहा भाजपच्या अधिवेशनाकडे रवाना झालेत। थोड्याच वेळात भाजपच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि अमित शहा आता या अधिवेशनाच्या दिशेने रवाना झालेत। पुण्यामध्ये आज भाजपचं अधिवेशन हे पार पडते। तब्बल 5000 पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे या अधिवेशनाला या मेळाव्याला उपस्थित असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोघेही या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते विनोद तावडे हे नेते सध्या मंचावर उपस्थित झालेत। सोबत पंकजा मुंडेही आपल्याला पाहायला मिळतात। तर थोड्याच वेळात भाजपच्या या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि अमित शहा हे भाजपच्या अधिवेशनाकडे आता रवाना झालेले आहेत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तब्बल 5000 पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी नेमका कोणता कानमंत्र दिला जातो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर आत्ताची अपडेट ही की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या अधिवेशनाच्या दिशेने रवाना झाले। आपण ही दृश्य पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा पुण्यातील रस्त्यांवर असतानाची ही दृश्य। आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाहून अधिवेशनाच्या ठिकाणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रवाना झालेत। तर आत्ता मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडे हे नेते पाहायला मिळतात। अगदी थोड्याच वेळात भाजपच्या या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनातून खरं तर जे 5000 पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असतील त्यांना नेमका कोणता कानमंत्र दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। भाजपच्या अधिवेशनात 5000 पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या अधिवेशनाला मार्गदर्शन करतील। सोबतच भाजपचे राज्यातील नेते हे सध्या मंचावर उपस्थित झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात अमित शहा सुद्धा पोहोचतील आणि या अधिवेशनाला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल।